कुंभमेळा का साजरा करतात हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, पण कुंभमेळा कधी आणि किती वेळा साजरा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर नमस्कार, मी प्रियंका. कुंभमेळ्याचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. तसे 4 आहेत, पण मुख्य 3 प्रकार आज आपण आधी जाणून घेऊया. 3 मध्ये येतो अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ, जे आता प्रयागराजमध्ये चालू होणार आहे. अर्धकुंभ हे दर 6 वर्षांनी प्रयागराज आणि हरिद्वारमध्ये साजरा केला जातो. पूर्णकुंभ म्हणजे दर 12 वर्षांनी येतो, तो पूर्णकुंभ. पूर्णकुंभ हे ग्रहांच्या, सूर्याच्या आणि चंद्राच्या दिशेवर अवलंबून असतं की 4 पैकी कुठल्या सिटीमध्ये ऑर्गनाईज होणार आहे. आणि महाकुंभ म्हणजे प्रयागराजमध्ये पूर्णकुंभ हे 12 वेळा झाल्यानंतर जो येणारा मेळा आहे त्याला महाकुंभ म्हणतात. म्हणजे 12 × 12 144 144 वर्षानंतर येणारा महाकुंभ हा एकदाच होतो, जो प्रयागराजला होतो. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे छोटा कुंभ. तर छोटा कुंभ म्हणजे नेमकं काय? तर गंगा ही भागीरथांच्या मागे पहिल्यांदा पृथ्वीवर अवतरित झाली होती. तो दिवस होता संक्रांतीचा, आणि संक्रांतीत त्यामुळे गंगा स्नानला अत्यंत महत्व आहे. आणि प्रयागराज म्हणजे त्रिवेणी संगम, आणि या त्रिवेणी संगमात संक्रांतीच्या काळात म्हणजे संक्रांत आणि महाशिवरात्री या पिरियडमध्ये दरवर्षी स्नान आयोजित केलं जातं, ज्याला छोटा कुंभ, माघी स्नान किंवा त्रिवेणी स्नान ह्या नावाने ओळखलं जातं. नमस्कार.